Okay, hello student. In this next lecture, we are seeing the next point, that is the biological fixation of nitrogen of the lesson लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं जे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लेसन आपण पाहत होतो. त्यामध्ये आपण सुरुवातीला पहिल्या तासाला बघितलं पहा ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुरुवातीला न्यूट्रिशन ही कन्सेप्ट बघितलं. त्याआधी आपण मालन्यूट्रिशन, प्रिव्हेन्शन ऑफ मालन्यूट्रिशन ही कन्सेप्ट बघितली. त्याच्यामध्ये ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन, हेटोट्रॉफिक न्यूट्रिशन कसं होतं आहे, ॲटोट्रॉफिक प्लांट्स आपलं न्यूट्रिशन स्वतःचं कसं करतात, ह्या सगळ्या आपण कन्सेप्ट त्याच्या आधीच्या ह्याच्यात बघितल्या. त्याचमध्ये अजून आपण प्लांट्स आपल्या स्वतःमध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे प्लांट्समधली ती आपण कशी होती झायलेम आणि फ्लोएममार्फत ती आपण ह्याच्या आधी पाहिलेली आहे. तर आपण आता सुरुवात करणार आहोत बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन. बघा आता आपण ह्याच्या आधीच बघितलं होतं. हा पॅरेग्राफ आपण हा जो लास्ट ह्याच्यावरचा आहे एअर कंटेन्सचा सगळ्यांनी प्रत्येक ह्याच्यावर वाक्यावर बोट ठेवायचं आहे. मी जिथे सांगते तिथे त्याप्रमाणे त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि आपल्याला ती कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. ओके. एअर कंटेन्स द गॅसियस नायट्रोजन. खरं नायट्रोजन ही सुद्धा आपल्याला आवश्यक असा घटक आहे. प्लॅन्ट्स आपल्याला कार्बोहायड्रेट प्रोड्यूस करताना दिसतात फोटोसिंथेसिसमार्फत, पण त्या कार्बोहायड्रेट काय आहे, त्या कार्बोहायड्रेटमध्ये काय काय असतं, कार्बन असतं, हायड्रोजन असतं, ऑक्सिजन असतं. पण प्रोटीन्स हे सुद्धा कशापासून बनतात, तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनपासून. म्हणजे नायट्रोजन हा आणखीन एक घटक प्रोटीन्सचं फॉर्मेशनसाठी आपल्याला आवश्यक असतो. मग तो नायट्रोजन खरं तर एअरमध्ये गॅसियस फॉर्ममध्ये असतो, पण तो ॲब्झॉर्ब करण्याची जी काही क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ती ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये नसते. मग प्लॅन्ट्समध्ये असू देत किंवा आपल्या ॲनिमल्समध्ये, दोघांकडेही आपल्याकडे ती नायट्रोजन आपण ॲब्झॉर्ब करू शकतो नाही. ज्याप्रमाणे आपण हवेतला ऑक्सिजन शोषून घेऊ शकतो, पण तसा नायट्रोजन घेऊ शकत नाही. आवर बॉडी इज नॉट रिस्पॉन्ड फॉर दॅट. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, मग त्यासाठी हा नायट्रोजन फिक्स फॉर्ममध्ये कुठेतरी जायला पाहिजे. मग तो नायट्रोजन फिक्सेशन ह्यामध्ये आपल्याला ते बघायला मिळेल. मग हा जो गॅसियस फॉर्ममधला नायट्रोजन आहे तो काय होतो, कंपाऊंड फॉर्ममध्ये होतो, कन्व्हर्ट होतो, त्याचा संयुग बनतो, तो कोणाशी तरी रिॲक्ट होतो आहे, ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो आणि त्याचं काय नायट्रेट्स, नायट्राइट्स असे तयार होतात. ते कुठे, सॉईलमध्ये जातात. म्हणजेच काय, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाच्या पाण्याबरोबर हवेतला जो ॲटमॉस्फिअरमधला जो नायट्रोजन असतो ते नायट्रोजनचे मॉलिक्युल्स काय आहेत, जमिनीत येतात. त्या मातीमध्ये, त्या जमिनीमध्ये ते काय आहेत, जातात आणि त्याच एअरमधल्या ऑक्सिजनसोबत त्याची रिॲक्शन होते. पाण्यातला जो ऑक्सिजन असतो त्याच्यासोबत त्याची रिॲक्शन होते आणि त्याचे नायट्राइट्स आणि नायट्रेट्स असे फॉर्म होतात, ऑक्साईड्स त्याचे फॉर्म होतात. आणि ते ऑक्साईड्स मग सॉईलमध्ये, जी सॉईल फर्टाईल असते त्या फर्टाईल सॉईलमध्ये हे नायट्रेट्स हे भरपूर प्रमाणात असतात. आणि मग ते आपण जेव्हा त्या जमिनीमध्ये जेव्हा एखादं पीक लावतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला ते रूट्स ते नायट्रेट्सच्या फॉर्ममध्ये जे काय असतात ते ॲब्झॉर्ब करतात रूट्स, आणि त्या रूट्समार्फत प्रत्येक पानापर्यंत, खोडापर्यंत, फळापर्यंत, फुलापर्यंत सगळीकडे ते काय होतात, जातात. आणि मग तिथून त्या प्लॅन्ट्सला नायट्रोजन मिळतो, म्हणजेच त्यांना तिथं प्रोटीन्स मिळतात. पण हेच प्रोटीन्स आपल्यालाही आवश्यक आहेत. मग हे कसे जात असतील, तर मग आपण जेव्हा ते फळभाज्या, पानांच्या भाज्या म्हणजे पालेभाज्या ह्या जेव्हा खातो तेव्हा आपल्याकडे ॲटोमॅटिकली तो नायट्रोजन येत असतो. म्हणजे अशा प्रकारे हे नायट्रोजन हा आपल्या शरीरामध्ये जो आवश्यक घटक आहे अशा प्रकारे. आता आपण एक्झॅक्टली हे बायोलॉजिकल फिक्सेशन कसं होतं ते पाहूया. आधी आपण थोडंसं रीड आउट करणार आहे, मग तुम्हाला थोडासा त्याचा एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे. ओके. 2 डिफरंट टाईप्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये असतात. कॅन ब्रिंग अबाउट द बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. ह्या नायट्रोजन फिक्सेशनमध्ये 2 टाईप्सचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला बघायला मिळतील की जे बायोलॉजिकल फिक्सेशन करायला मदत करतात. रूट नोड्यूल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट्स कंटेन द रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. अतिशय सूक्ष्म जीव असे असतात रूट नोड्यूल्समध्ये. जे रूट्स असतात त्याच्या छोट्या छोट्या टोकांना पुढे लेग्युमिनस प्लांट्स, कुठल्याही एखाद्या प्लांट्समध्ये आपण बघायला गेलं छोटे छोटे रूट नोड्यूल्स असतात. रूट नोड्यूल्स म्हणजे रूट्सला आणखी उपमुळे जी फुटत असतात, मुळांना उपमुळे जे तिथे आपल्याला हे रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम चिटकल्यासारखे दिसतात. धीज मायक्रो ऑर्गॅनिझम ॲब्झॉर्ब्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्वर्ट इट इन टू द नायट्रेट अ कंपाऊंड. बरोबर आहे. अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक द
ॲझोटोबॅक्टर, दुसरा हा मायक्रो सूक्ष्मजीव आहे, त्याला म्हणणार आपण ॲझोटोबॅक्टर नावाचा आहे, आर प्रेझेंट इन द सॉईल, तो सॉईलमध्येच प्रेझेंट. दे अल्सो कन्वर्ट द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द नायट्रेट, म्हणजे नायट्रेटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे 2 मायक्रो ऑर्गॅनिझम अतिशय महत्त्वपूर्ण काम करतात. आणि त्या प्रकारे आपल्याला काय आहे ते नायट्रोजन रूट्सपर्यंत गेलेलं दिसून येतं. आपण ह्याचा एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत, जर असं इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष देऊन त्याचं ऐकायचं सुद्धा आहे. Which is again oxidized to form nitrogen dioxide, NO2. The nitrogen dioxide dissolves in rainwater and is converted into nitric acid of nitrogen. Plants produce carbohydrates by the process of photosynthesis. Carbohydrates are made from carbon, hydrogen and oxygen. Proteins are made from carbon, hydrogen, oxygen and nitrogen. How do plants obtain the nitrogen necessary for the synthesis of proteins? Air contains gaseous nitrogen. However, plants cannot utilize gaseous nitrogen. It needs to be fixed, that is, converted into compounds. Fixation of nitrogen occurs by biological and atmospheric methods. 2 different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. Root nodules of leguminous plants contain the rhizobium microorganisms. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into its nitrate, a compound. Microorganisms like Azotobacter are present in soil. They also convert atmospheric nitrogen into nitrates. Do you know atmospheric fixation of nitrogen? Atmospheric fixation सुद्धा याच्यामध्ये पाहतो. In the rainy season. This causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide, NO, which is again oxidized to form nitrogen dioxide, NO2. The nitrogen dioxide dissolves in rainwater and is converted into nitric acid, HNO3, which gets added to the soil along with the rainwater. Plants use this nitrogen for their growth. अशा प्रकारे आपण बघितलं हा एक छोटासा व्हिडिओ, की जेणेकरून तुम्हाला ते एक्झॅक्टली कसं होतं हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ओके, आता आपण पाहूयात नेक्स्ट कन्सेप्ट, म्हणजे जेव्हा लाईटनिंग किंवा थंडर बोल्ट्स होतात, म्हणजेच काय, जेव्हा विजा चमकतात, पाऊस मोठा पडतो, तेव्हा हे आपल्याला जो ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन आहे आणि तो ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो आणि तो NO म्हणजे नायट्रिक ॲसिड किंवा नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट होतो. आणि मग रेन वॉटरसोबत तो खाली आल्यावर आपल्याला काय दिसतं, विच गेट ॲडेड to the soil along with the rainwater, and this acid reacts with the different minerals in the soil and converts into the salts. Therefore plants uses this oxygen salt for their growth. आता आपण पुढचा कन्सेप्ट बघणार, सिम्बायोटिक न्यूट्रिशन. हे सिम्बायोटिक न्यूट्रिशन कसं होतं ते आपण बघूयात. मग सिम्बायोटिक न्यूट्रिशन बघा काय आहे, इन द सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other help. This type of nutrition is called as a symbiotic nutrition. बघा आता शब्दात आपण दिसते सिम्बायोटिक काहीतरी सिम्बॉलिक आहे तिथे, की ज्याच्यामुळे मध्ये काय आपल्याला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाईप्सचे प्लांट्स, डिफरंट प्लांट्स एकत्रित लाईव्ह टुगेदर टू फुलफिल देअर नीड्स ऑफ न्यूट्रिशन, प्रोटेक्शन, सपोर्ट. म्हणजे आता बघा आपण म्हणतो थोडंसं हायब्रिडायझेशन आपण त्याला म्हणू शकतो, संकरित बियाणे. म्हणजे शेतकरी बघा बऱ्याच वेळेस एकाच प्रकारचं शेती करण्यापेक्षा आता अलीकडच्या काळात आपल्याला दिसतं की एकाच जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती किंवा पिकं ही एकाच ठिकाणाहून घेतली जातात. म्हणजे आजूबाजूला वेगवेगळी पिकं लावली जातात, की जेणेकरून त्यांना एकमेकांचं काय होतं, न्यूट्रिशन मिळतं, प्रोटेक्शन मिळतं, सपोर्ट मिळतं.
हा अजून आपल्याला कन्सेप्ट पुढे नंतर बघायचाच आहे. सम फंगी ग्रो अराउंड द रूट्स ऑफ द सम अदर प्लांट्स अँड धीज प्लांट्स सप्लाय द न्यूट्रिशन टू द फंगी अँड इन टर्न फंगी सप्लाय द मिनरल्स अँड वॉटर्स टू द प्लांट. काही वेळेस फंगीसुद्धा निर्माण होते, पण काही वेळेस त्याच्यामुळे दुसऱ्या प्लांटला त्याचं न्यूट्रिशन मिळतं. Some fungi and algae live together. The fungi provides the water, minerals as well as shelter to the algae. काही वेळेस फंगी प्रोव्हाइड करते वॉटर मिनरल आणि त्याच्यामुळे अल्गे तिथे तयार होतो. अल्गे म्हणजे एक शेवाळं असं आपण थोडंसं म्हटलं तरी चालेल. अँड इन टर्न द अल्गे प्रोव्हाइड्स द फूड टू फंगी. लायकेन इज अन एक्झाम्पल ऑफ द सिम्बायोसिस बिटवीन द अल्गे अँड फॅट. लायकेन नावाची जी वनस्पती ही सुद्धा तिथंच आपल्याला सिम्बायोटिक न्यूट्रिशन करताना दिसून म्हणजे एकमेकांपासून काय न्यूट्रिशन मिळत असतं. पुढचं आपण बघूयात हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट कंटेन द क्लोरोफिल. हेटेरोट्रॉपिक म्हणजे जे परपोषी असतात त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतं. हाऊ डू द हेटेरोट्रॉपिक प्लांट्स लाईव्ह. मग ते कसे जिवंत असतात तसे फ्रॉम व्हेअर डू दे गेट द फूड. काही प्लांट्स असे असतात ते हेटेरोट्रॉपिक असतात. मग ते काय हाऊ हॅव यू सीन अ येल्लो वायर लाईक लिफलेस क्लिंबर प्लांट ग्रोईंग ऑन द बिग ट्री. तुम्ही असं बघितलं असेल असं वायर लाईक अशा आपण म्हणतो वडाच्या त्या पारंब्या ज्या असतात त्या पिवळसर अशा असतात बघा. मग त्या जे आपण बघायला गेलो तर ते काय आहे ते खरं तर क्लिंबर आहेत, त्याचे वेली आहेत. द प्लांट्स दॅट ग्लो ऑन द बॉडी ऑफ द अदर प्लांट टू ऑब्टेन द फूड आर कॉल्ड ॲज द पॅरासिटिक प्लांट्स. फॉर द एक्झाम्पल लॉरॅन्थस, कॅस्कटा एक्सेट्रा हे काय आहेत सगळे पॅरासायटिक, दुसऱ्यांवर अवलंबूनच नाही, दुसऱ्यांचा आधार घेतात. Due to the absence of the chlorophyll, the cascata is completely dependent on the host plant. दुसऱ्या प्लांटवर तो डिपेंड असतात. Hence it is said to be the completely parasitic plant. You must have seen the notice Lorantha's plant that grow on the tree. तुम्ही अशा प्रकारचं पाहिलेलं असेलच बघा. आता नंतर आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. वी हॅव सीन हाऊ सम प्लांट्स फीड अपॉन द इन्सेक्ट. आता इथे बाजूला पण बघा इन्सेक्टिव्हरस म्हणजे इन्सेक्टवर ते जे जगत असतात. इन्सेक्ट छोटे छोटे जे किडे असतात त्यांना खाऊन ते स्वतःचं पोषण करत असतात. दिस इन्सेक्टिव्हरस प्लांट्स जनरली ग्रो इन अ सॉइल और वॉटर डिफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड्स. काय आहे जनरली ग्रोथ होते त्यांची सॉईलमध्ये आणि वॉटर डिफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड आणि वॉटरची मात्र त्यांच्यामध्ये थोडीशी डिफिशियन्सी असते. द प्लांट बॉडी ऑफ द ड्रोसेरा नावाचा जो आहे ड्रोसेरा बुरमानी जो आहे हॅज अ फ्लॉवर लाईक ॲपियरन्स. त्याला फुलासारखा ॲपियरन्स असतो आणि मग काय आहे इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड. अगदी अतिशय ग्राउंडला असं क्लोजलीच ते त्यांची ग्रोथ ही होत असते. इट लिव्ज आर अट्रॅक्टिव्हली पिंक और रेड इन कलर. आपल्याला बाजूला दिसतं त्या टाईप त्यांचे काय लिव्ज आपल्याला दिसून येतात. विथ हेअर्स थोडेसे बारीक बारीक असे हेअरसारखे धाग्यांसारखे त्यांच्यावर स्ट्रक्चर आपल्याला दिसून येते रचना. ॲट द मार्जिन्स ड्रॉपलेट्स ऑफ द स्टिकी सबस्टन्स. थोड्या चिकट असल्यासारखं आपल्याला त्याच्यामध्ये चिकटपणा त्याच्यावर असतो. ॲट द टिप्स ऑफ द हेअर्स अट्रॅक्ट द इन्सेक्ट. पण तिथं जेव्हा एखादा किडा तिथं काय आला तर लगेच तो काय करतो त्याला चिटकून राहतो. अँड द सायंटिस्ट जॉनेस बुरमन आयडेंटिफाईड दिस प्लांट इन द श्रीलंका इन 1737. बघा ह्याने काय केलं हा कुठं त्याने त्याचा अभ्यास केला होता श्रीलंकेमध्ये त्याला हे अशा प्रकारचं प्लांट दिसून आलं होतं. हेन्स द प्लांट इज नेम आफ्टर हिम. त्याच्यामुळे त्याच्या नावानंतरच हे नाव त्याला दिलं गेलेलं आहे. जॉनेस बुरमन म्हणून त्याला बुरमानीच ड्रोसेरा बुरमानीच असं त्याला नाव पडलेलं आपल्याला दिसून येतं. ओके आता पुढे आपल्याला बघायचं आहे तर सॅप्रोफायटिक प्लांट्स. सॅप्रोफाइट्स कसे असतात बघा. प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑफ द अदर ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज द सॅप्रोफायटिक. हे बराच वेळ बघा एखादा किडा एखादी पाल असेल उंदीर काहीतरी एखादा ऑर्गॅनिझम मेला आहे तर त्याच्यावर सुद्धा बघा आपल्याला केंद्र्या किडे अळ्या वगैरे आलेल्या दिसतात. मग ते जे काही आहेत पण ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमच असतात. मग ते त्यांना काय म्हणतात सॅप्रोफाइट्स. तसेच प्लांट्ससुद्धा सॅप्रोफाइट्स असतात. मग प्लांट्स पण काय दुसऱ्या डिकेइंग बॉडीजवर तिथे तयार होतात. कुठे शेवाळं तयार झालं असतं म्हणजे बघा एखादी भिंत अशी ओलाव्याने खराब झालेली आहे मग तिथे असं शेवाळं भिंतीत पण आपल्याला बघा झाडं वगैरे अशी आलेली दिसतात किंवा असे थोडेसे आपण त्याला कुत्र्याचं घर असं म्हणतो काही वेळेस मशरूमसारखे काही दिसतात. मग तसे जे आहेत ते डेड आणि डिकेइंग बॉडीजवर तिथे ते तयार झालेले असतात. व्हेरियस टाईप्स ऑफ फंगी लाईक द मशरूम्स अँड यीस्ट आर सॅप्रोफाइट्स.
फंगी secrete the digestive enzymes on the dead remains or to digest or break down the carbon compound. फंगी काय सिक्रेट करतात, काय स्त्रवतात, काय डायजेस्टिव्ह एन्झाईम स्त्रवत असतात आणि त्यांचा स्त्राव बाहेर पडतो आणि त्याच्यामुळे डेड रिमेन्स टू द डायजेस्ट और ब्रेक डाऊन द कार्बन त्याच्यामुळे कार्बन कंपाऊंड इथे काय असेल ते ब्रेक डाऊन होतात. अँड द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्झॉर्ब टू ऑब्टेन द न्यूट्रियन्स. आणि त्याच्यामुळे त्यांचं पण न्यूट्रिशन होणं आवश्यक आहे. मग तिथलंच ते जे काय आहे ते न्यूट्रिशन स्वतःचं करून घेत असतात. त्याच्यामुळे बघा फूड गेट्स ऑलवेज रिमेंबरमध्ये बघा फूड गेट्स स्पॉइल्ड ड्यू टू द सम फंगी कॉजेस द डिसीज और इलनेस व्हाईल सम फंगी हॅव द मेडिसिनल पण हे फंगी आपण म्हणायला गेलो बुरशी ही काय आहे खरं तर डिसीज पसरवणारी ही एक अशी आहे. म्हणून कुठल्याही ह्याच्यावर जर फंगी असं बुरशी आलेली असेल तर ते आपण खाण्यात घेतो का नाही. पण काही फंगी अशा पण असतात की ज्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आपल्याला दिसून आलेल्या आहेत पण त्या आपल्याला ओळखता येणार नाही. त्या आपल्याला काय सायंटिस्टच किंवा डॉक्टर्सच आपल्याला ते डायरेक्टली औषधामधून ते देत असतात. यीस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. यीस्ट इज यूज इन द फर्मेंटेशन प्रोसेस फॉर मेकिंग द ब्रेड अँड मशरूम्स आर अ रिच सोर्स ऑफ द आयर्न अँड विटॅमिन. पण हे मशरूम्स असं इकडं तिकडं कुठेतरी घाणेरड्या जागी आलेले जे आहेत ते मशरूम आपण यूज करू शकत नाही. मग ते कुठे आहे त्याला प्रॉपरली आपल्याला वेगळ्या प्रकारे प्लांटेशन करून आपण ते काय आहे खाण्यासाठी वापरू शकतो कारण ज्याच्यामध्ये आयर्न्स आणि विटॅमिन्स हे भरपूर प्रमाणात असतात ज्याची आपल्याला आवश्यकता असते. रोल्स ऑफ द न्यूट्रिशन बघा अँड इफेक्ट्स ऑफ द डिफिशियन्सी ऑन द प्लांट्स. न्यूट्रियंट्सची रोल कसा असतो. पहिला आहे नायट्रोजन. त्याचं फंक्शन काय आहे तर इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द प्रोटीन क्लोरोफिल अँड सायटोप्लान्समध्ये सगळीकडे त्याचं महत्त्व आहे. आणि त्याचे इफेक्ट काय होतात जर ते कमी असेल डिफिशियन्सी म्हणजे कमतरता असेल तर प्लांट्समध्ये काय त्याची इफेक्ट दिसून येतात तर रिटार्डेड स्टंटेड ग्रोथ म्हणजे त्या झाडाची वाढ होत नाही. येल्लोईंग ऑफ द लीव्स त्याच्या पानांचा हिरवा रंग पाहिजे तर तो पूर्ण पिवळसर असे पानं होऊन जातात. फॉस्फरस हा बघायला गेलो तर त्याचं फंक्शन आहे कन्व्हर्जन ऑफ द लाईट एनर्जी इंटू द केमिकल एनर्जी. पण जर ते नसेल तर ते लिव्ससुद्धा काय होतात लवकर गळून पडतात. झाडाची पानं अशी गळून पडणे. लेट फ्लॉवरिंग खूप उशिरा फुलं येतात त्याला. स्लो ग्रोथ ऑफ द रूट्स त्याच्या रूट्स मुळांची पण वाढ ही खूप स्लोली होते. पोटॅशियम बघायला गेलं तर नेसेसरी फॉर द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज अतिशय महत्त्वपूर्ण पोटॅशियम आहे आतमधल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याच्या डेव्हलपमेंट आणि ग्रोथमध्ये. मग इथे त्याची डिफिशियन्सी आपल्याला काय इफेक्ट दाखवतो तर वीक स्टेम त्याचं स्टेम अगदी खूप लवचिक असतं. विल्टिंग ऑफ द लिव्ज म्हणजे पानांची गळती आपल्याला दिसून येते. फेल्युअर टू प्रोड्यूस द कार्बोहायड्रेट्ससुद्धा ते प्रोड्यूस करू शकत नाही. मॅग्नेशियम जर बघायला तर क्लोरोफिल प्रोड्यूस करतात पण त्याचा इफेक्ट बघायला गेलो तर काय आहे स्लो रिटार्डेड ग्रोथ. डिफिशियन्सीचा इफेक्ट काय आहे स्लो ग्रोथ त्याची रिटार्ड होते म्हणजेच काय कमी होऊन जाते बंदच पडते. येल्लोईंग ऑफ द लिव्ज आणि पानं लाल पिवळी पडायला सुरुवात होतात. आयर्नसुद्धा प्रोडक्शन क्लोरोफिल तिथे पण आपल्याला लिव्ज हे येल्लोईंग होताना दिसतात. मॅग्नीज बघायला गेलो तर प्रोडक्शन ऑफ द मेन प्लांट हार्मोन्सचा अतिशय महत्त्वपूर्ण काय आहे प्रोडक्शन करतो हा मॅग्नीज. आणि त्याच्यामुळे सुद्धा जर नसेल तर त्याच्यामुळे ग्रोथ ही रिटार्डेड होते म्हणजेच काय कमी थांबून जाते. आणि स्पॉटेड लिव्ज म्हणजे लिव्जवर असे स्पॉट आलेले दिसून येतात आपल्याला. झिंक जर बघायला गेलं तर प्रोडक्शन ऑफ द हार्मोन्स अँड देअर इंटरमेडिएट्स आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दिसून येतं काय ग्रोथ ही रिटार्ड होते आणि लिव्ज ह्या येल्लो होत जातात. ओके आता अशा प्रकारे आपण हे प्लांट्समधलं सगळं न्यूट्रिशन कसं होतं हे पाहिलं. तर पुढच्या तासाला आपण बघणार आहोत न्यूट्रिशन इन द ॲनिमल्स. ओके.